जागे केले, जे जागे होते त्यांना उभे केले, जे उभे होते त्यांना चालते केले, चालणाऱ्याच्या खांद्यावर समतेचे निशाण दिले. सन्माननीय विचार मंचावरील उपस्थित मान्यवर, समोर बसलेले भीमरायांच्या भीमभक्तांनो, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आपण साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी प्रथमतः अभिवादन करते व सर्व महामानवांच्याही प्रतिमेस मी अभिवादन करते. पोटाला मडक पाठीला झाडू, कसं असे हे गाणं ऐकलं माझं मन सुन्न झालं. कसा असेल ना तो काळ, कसा असेल ना तो काळ, जे म्हणतात ना एखादी रात्र जर काळोखी असली, एखादी रात्र जर काळोखी असली तर येणारा सूर्योदय तितकाच तेजस्वी प्रकार असतो. असंच काहीसं या समाजामध्ये घडलं. जे वर्णव्यवस्थेबरोबर घडलं. जे शूद्र आहेत त्यांची अवस्था किड्या मुंग्यांपेक्षाही वाईट होती आणि ज्या समाजाची ही व्यवस्था होती त्या समाजामध्ये ही व्यवस्था बदलण्यासाठी एक दिव्य ज्योती जन्मली, जिने हिंदलितांचा खरा उद्धारक जन्माला आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना एखादे पुस्तक मिळाले तर ते पुस्तक आत्मीयतेने वाचत असत. का तर आपल्याला परत ते पुस्तक मिळेल का नाही हे त्यांना माहित नव्हतं, म्हणून ते पुस्तक ते आत्मीयतेने वाचत असत. बौद्ध चळवळीचे प्रणेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदा मंत्री, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या पदवी संपादन केलेल्या आहेत. एका समाजाला सामूहिक पाणवठ्यावरती सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, पण न्यायिक हक्क मिळवून देणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगावेगळे ठरतात. आजच्या युवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून काय शिकावे तर तेजस्वी ह्या बळावर एक सामूहिक कुटुंबातील मुलगा काय करू शकतो, तर विद्यार्थी दशेतील तरुणांनी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर राज्यघटनेसारखा एक प्रचंड ग्रंथ या देशाला देऊ शकतो. आणि ह्याचं ज्वलंत आणि जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची ताकद काय? शिक्षण म्हणजे मुक्याला वाचा येऊ शकते आणि लंगड्यालाही पर्वतावरही जाऊ शकते. शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे, शिक्षण म्हणजे बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे पेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक गुरुमंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलेल्या मस्त पुढे नतमस्तक होत नसतं. शिक्षण हे आपल्या जगण्याचं साधन असतं, म्हणून तुम्ही शिका आणि संघटित व्हा. संघटित झाल्यानंतर तुम्ही मोठ्या संकटांना तोंड देऊ शकता, म्हणून तुम्ही संघटित व्हा. किड्या मुंग्यांच्या आयुष्यात ही संघर्ष आहे. तुम्ही तर मनुष्य म्हणून जन्माला आला, म्हणून तुम्हाला तर संघर्षाशिवाय पर्यायच नाही, म्हणून तुम्ही संघर्ष करा. शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारे शिक्षण म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी लढणे. जे भिकेच्या फोडीमध्ये मिळत नाही ते आपल्याला केलेल्या कष्टामधून भाकरी मिळते, ती आपल्याला गोड लागते आणि आपल्याला प्रामाणिकपणा सुद्धा येतो. एका रानामध्ये वणव्याने पेट घेतला होता. तिथे खूप चिमण्या बसलेल्या होत्या. त्यामध्ये त्या चिमण्या तो वणवा बघून खूप त्यांच्या जीव आकांताने ओरडू लागल्या. तर एक चिमणी होती, ती चिमणी बघत बसली आणि शेवटी तिने आपल्या चोचीने ते वणवा विझवण्याचा प्रयत्न करत होती. तिची खूप घालमेल चालू होती. तिकडे फांदीवर बसून एक कावळा बघत होता. तो कावळा त्या चिवताईपाशी आला आणि त्या चिवताईला म्हणला, काय अगं चिवताई, तुझ्या या चोचीवर पाण्याने हा वणवा विझणार आहे का? तर ती चिमणीने इतकं भारी उत्तर दिलं. ती चिमणी म्हणाली, मला माहितीये की माझ्या चोचीवर पाण्याने हा वणवा विझणार नाही. मला हे सुद्धा माहित आहे की भविष्यात जेव्हा ही गोष्ट निघेल तेव्हा माझं नाव यात नक्कीच असेल आणि ते म्हणजे
पाहिजे. बघा आपल्या मुलांना आज असं शिक्षण दिलं जात आहे का? जगात जे गरीब आहेत ते शिक्षणाने गरीब आहे. म्हणून आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, आपण अर्धी भाकरी खा, खरं आपल्या लेकरांना शिक्षण द्या. हे ज्यांचे विचार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः वेळ प्रसंगी उपाशी राहून इंग्लंड मधून बॅरिस्टर झाले. ज्या समाजामध्ये हजारो वर्षापर्यंत कोणी 4थी पर्यंत शिकलं नव्हतं त्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड मधून बॅरिस्टर झाले. केवढा हा भीम पराक्रम! ते त्यांच्या कायद्याच्या ज्ञानातून परिवारासाठी पैसे कमवू शकले असते, खरं त्यांनी तसं केलं नाही. त्या अभ्यासाचा उपयोग त्यांनी गोरगरिबांच्या जनतेच्या उद्धारासाठी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, जर माणूस उपाशी राहिला तर तो अशक्त होतो आणि शिक्षणाच्या अभावामुळे तो गुलाम होतो आणि एकदा का गुलामाची सवय लागली की आपल्या स्वतःची ताकद विसरून जातो. म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत राहिले की गुलामांना गुलामाची जाणीव करून द्या. जेव्हा ते बंडखोर उठतील तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आणि आम्हाला सांगितले आणि गुलामाची जाणीव करून देणारे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जनावरासारखे होते जीवन आपल्याला माणूस बनवून गेला होतो. आम्ही गुलामांना बादशाह बनवून गेला. अशाच मूल मंत्रामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या समाजाला एक नवी दिशा दिली आहे. ह्या समाजामध्ये व्यवस्था